चला तर मंडळी, आज आपण वर्षभर टिकणारा ठेवणीतला घरगुती मसाला बनवणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या मिरच्या व त्यांना लागणारे योग्य प्रमाणातील साहित्य हे या व्हिडिओमधून पाहणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्यासाठी मी इथे 3 किलो मिरच्याची देठे काढून 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत आणि 1.5 किलो कांदा हा उभा बारीक कट करून 3 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेला आहे. आपला कांदाही छान असा वाळलेला आहे. इथे मी तीळही स्वच्छ असे निवडून घेतलेले आहेत आणि धनेही निवडून घेतलेले आहेत. त्यानंतर इकडे 1.5 किलो कांद्याचा वाळलेला कांदाही घेतलेला आहे. त्यानंतर इकडे खोबरंही मी अशा पद्धतीनं कट करून घेतलं आहे. तुम्ही किसून घेतलं तरीही चालेल. त्यानंतर इकडे सर्व मसाले हे घेतलेले आहेत. हे सर्व साहित्य व याचे प्रमाण मी तुम्हाला भाजत असतानाच सांगेन. हे सर्व स्वच्छ असे निवडून घेतलेले आहेत. यातील काही मसाले हे आपल्याला भाजायचे आहेत आणि काही मसाले हे तळून घ्यायचे आहेत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदा मी इथे 1/2 किलो तीळ घेतलेले आहेत. हे सर्व मसाल्याचे साहित्य भाजत असताना एकदम मीडियम गॅसवरती सर्व भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित असे भाजून निघतील. आपले तीळही तडतड उडू लागले आहेत, व्यवस्थित असे भाजलेले आहेत, काढून घेऊयात. त्यानंतर इथे मी 50 ग्रॅम जिरे घेतलेले आहेत. तेही अशा पद्धतीनं सतत हलवून भाजून घ्यायचे आहेत. आपले जिरेही भाजलेत, काढून घेऊयात. त्यानंतर इथे 30 ग्रॅम शहाजिरे घेतलेले आहेत. हे सर्व साहित्य काढण्यासाठी पसरट भांड्याचा वापर करायचा, म्हणजे हे सर्व साहित्य लवकर थंड होतात. त्यानंतर हे शहाजिरे भाजलेत, काढून घेऊयात. त्यानंतर इथे मी 30 ग्रॅम दालचिनी घेतली आहे. त्याचे तुकडे मोठे होते म्हणून असे छोटे छोटे करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने छोटे करून व्यवस्थित असं मीडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे आतूनही व्यवस्थित भाजून निघतील. हे भाजलेले आहे, काढून घेऊयात. त्यानंतर इथे मी 30 ग्रॅम लवंग घेतलेले आहे. लवंगही अशा पद्धतीनं व्यवस्थित अशी भाजून घेऊयात. त्यानंतर इथे 30 ग्रॅम मिरे घेतलेले आहेत. मिरेही असे सतत हलवून भाजून घेऊयात. भाजलेले मिरे काढून घेऊयात. त्यानंतर इथे मी 30 ग्रॅम जायपत्री घेतलेली आहे. जायपत्रीही अशा पद्धतीनं भाजलेली आहे, काढून घेऊयात. त्यानंतर इथे तमालपत्र घेतलेलं आहे 20 ग्रॅम. तेही व्यवस्थित असं भाजून घेऊयात. हे सर्व मी तुम्हाला फास्ट भाजताना दाखवत आहे, पण हे सर्व मसाले भाजण्यासाठी वेळ लागतो. त्यानंतर इथे थोडंसं तेल घालून त्यामध्ये 30 ग्रॅम दगडफूल घेतलेलं आहे. तेही अशा पद्धतीनं कमी तेलामध्ये भाजून घेतलं. त्यानंतर थोडंसं तेल घालून त्यामध्ये त्रिफळा, चक्रीफूल, मसाला विलायची हे तिन्ही जिन्नस एकत्रच कमी तेलामध्ये तळून घेऊयात. व्यवस्थित असं आपलं हे तिन्ही जिन्नस तळालेले आहेत, काढून घेऊयात. त्यानंतर त्यातीलच राहिलेल्या तेलामध्ये 30 ग्रॅम मेथी घेतली आहे. तीही अशा पद्धतीनं कमी तेलामध्येच भाजून घेऊयात. भाजलेली मेथी काढून घेऊयात. त्यानंतर त्यामध्ये पुन्हा थोडंसं तेल घालून त्यामध्ये 30 ग्रॅम मोहरीही तडतड उडेपर्यंत भाजायची आहे. पाहू शकता आपली मोहरीही मस्त अशी भाजलेली आहे, काढून घेऊयात. त्यानंतर त्यामध्ये पुन्हा थोडंसं तेल घालून त्यामध्ये 150 ग्रॅम हळकुंड घेतलेले आहेत. तुम्ही याचे 2-2 तुकडेही करून तळून घेऊ शकता. पाहू शकता आपले हळकुंडही फुललेले आहेत, मस्त असे तळालेले आहेत, काढून घेऊयात. त्यानंतर त्यातीलच राहिलेल्या तेलामध्ये 20 ग्रॅम हिंग घेतलेली आहे. हिंगही फुलेपर्यंत तळून घेऊयात. पहा आपली हिंगही फुललेली आहे, काढूयात. त्यानंतर मी इथे 1 किलो धने घेतलेले आहेत. ते मी 2 बॅचमध्ये कमी तेलामध्येच भाजून घेणार आहे. अशा पद्धतीनं व्यवस्थित असं सतत मिक्स करत सर्व बाजूंनी धने भाजून घ्यायचे आहेत. पाहू शकता
आपले धनेही मस्त असे भाजलेले आहेत, काढून घेऊयात. त्यानंतर त्यामध्ये पुन्हा थोडंसं तेल घालून त्यामध्ये 2 बॅचमध्येच खोबरंही मी तळून घेणार आहे. अशा पद्धतीनं सतत असं मिक्स करत खोबरंही तळून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व बाजूंनी एकसारखं असं तळलं जाईल. पाहू शकता आपलं खोबरंही मस्त असं तळलेलं आहे. त्यानंतर त्यातीलच राहिलेल्या तेलामध्ये मी वाळलेला कांदाही तळून घेतला आहे. कांदाही जास्त करपू द्यायचा नाही, अशा पद्धतीनं व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे. पाहू शकता आपला कांदाही तळालेला आहे. त्यानंतर मी इथे लसणाचा वापर केला नाही, तुम्ही यासाठी पाव किलो लसूण सोलून घेऊ शकता. इथे मी अशा पद्धतीनं मिरच्याही 3 बॅचमध्ये थोडंसं तेल घालून मोठ्या भांड्यामध्ये भाजून घेतला आहे. याचा व्हिडिओ काढायचा राहूनच गेला. अशा पद्धतीनं इथे सर्व जिन्नस आपण भाजून तळून घेतलेले आहेत. कांदा हा वेगळ्या पिशवीमध्ये आणि खोबरंही दुसऱ्या पिशवीमध्ये घेऊन तळलेले जिन्नस आणि भाजलेले जिन्नस हेही मी वेगळ्या पिशवीमध्ये भरलेले आहेत. यासाठी मी 1 किलोचा पुडा घेतला आहे, पण मी यातील अर्धा किलोच मीठ यामध्ये घालणार आहे आणि अशा प्रकारच्या मशनीमध्ये बारीक करून आणलेला आहे. अशा पद्धतीनं आपला मस्त असा मसाला तयार झालेला आहे. पाहू शकता लालभडक असा मसाला तयार आहे आणि मसाल्याचा वासही घरभर मस्त असा पसरलेला आहे. हा मसाला काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये वर्षभर व्यवस्थित असा टिकून राहतो. तुम्ही अशा पद्धतीनं करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा.